कदाचित तुम्ही हे पोस्टर पाहिलं असेल, ज्यावर असं लिहिलंय, की गोंधळ हा चित्रपट जगातला पहिला चित्रपट ठरलाय, जो 7 भाषेमध्ये व्हिज्युअली डब झालाय. व्हिज्युअली डब म्हणजे काय हे एका उदाहरणातून आपण जाणून घेऊ. तर गोंधळ हा चित्रपट मराठीमध्ये शूट झालेला. म्हणजे तुम्ही जेव्हा हा चित्रपट पाहता, तेव्हा मराठी डायलॉग बरोबर कॅरेक्टरच्या ओठांची हालचाल सुद्धा मॅच होती. कारण चित्रपटच मराठीमध्ये शूट झालेला. परंतु आता जर एखादा तमिळ ऑडियन्स हा चित्रपट पाहायला लागला, तर तमिळ डायलॉग बरोबर कॅरेक्टरच्या ओठांची हालचाल देखील मॅच होणार आहे. याला म्हणतात व्हिज्युअली डब. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे काही लोक कमेंट्स करतायत, की हा चित्रपट आम्हाला कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला भेटणार, किंवा काही लोक म्हणतात की लिंक पाठवा वगैरे. परंतु जेव्हा हा चित्रपट रिलीज झालेला ना, तेव्हाच मी सांगितलेलं की किमान वर्षभर हा चित्रपट तुम्हाला कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला भेटणार नाही. आणि त्याचं कारण देखील मी तेव्हा सांगितलेलं. ते होतं, हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा हा चित्रपट इफ्फीमध्ये मेन कॅटेगरीमध्ये कम्पीट करत होता, ज्या मेन कॅटेगरीमध्ये या मूवीला बेस्ट डिरेक्टर हे अवॉर्ड भेटलं. हा अवॉर्ड आजपर्यंत मराठीत कोणालाही भेटला नव्हता 56 वर्षामध्ये. त्याचबरोबर या फिल्मने वेगवेगळ्या नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये खूप सारे अवॉर्ड्स ऑलरेडी मिळवले. त्याचबरोबर पुढचे 3, 4, 5 महिने हा चित्रपट जगातील फिल्म फेस्टिवलमध्ये देखील कम्पीट करणार आहे आणि तिथं देखील नक्कीच चांगले अवॉर्ड मिळवेल. त्याचबरोबर ही फिल्म भारताची ऑफिशियल एंट्री फॉर ऑस्कर ठरू शकते, हे देखील मी एका व्हिडिओमध्ये सांगितलंय. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली भेटेल. तो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर ती सगळी प्रोसेस काय असते, इंडियाज ऑफिशियल एंट्री फॉर ऑस्कर म्हणजे नेमकं काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आणि या सगळ्या कारणांमुळे हा चित्रपट अजून किमान 4 ते 5 महिने कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर येईल असं मला तरी नक्कीच वाटत नाही. मग हा चित्रपट 7 भाषेमध्ये डब करून काय फायदा असं तुम्हाला वाटलं असेल. मला असं वाटतं, हा चित्रपट 7 भाषेमध्ये डब झालाय कारण हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. जर तुम्हाला पुन्हा एकदा गोंधळ हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला भेटला, तर मी तुम्हाला सांगतो, हा चान्स तुम्ही नक्कीच नाही सोडला पाहिजे.